सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत सो असवायचा कोटी आठवची नाही देहीच विदेही भूगुदशा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागून दीपाप पुण्यांगा सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा तेणे सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो पांडुरंगा करो प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरण संताची या संत कृपादान एकतेचा विचारू बाबाजी सद्गुरु दास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा करुणा करा करुणा करा दयाळा तुमचा मुख लादरू पावन झालो चराचरे सदा नाम घोष करो हरे कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतसो। प्रस्तुत
सेवेकरता घेतलेला अभंग देहूनिवासी वैराग्याचे मूर्तिमंत जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा अभंग आज सेवेकरता घेतलेला आहे। या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबाराय यांची अवस्था या अभंगामध्ये प्रामुख्याने सांगितलेली आहे आणि ही अशी अवस्था का झाली तो आपल्याला प्रश्न पडतो, इतरांना प्रश्न पडतो, म्हणून त्याचं उत्तर या अभंगामध्ये आहे। सदा नाम घोष करो हरि कथा तेने सदा चित्ता समाधान। समाधान हा शब्द असा आहे की हा कुठेही मिळत नाही, बाजारात तर मिळणारच नाही। तेने सदा चित्ता समाधान, मग तुम्हाला समाधान मिळालं तरी कसं आणि तुमच्याजवळ आहे तरी काय? सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलत असो। अलंकार म्हटलं तर अलंकार ते विस्तृतपणे सांगता येईल की तुकोबाराय म्हटले की आमच्याकडे जे अलंकार आहे त्या अलंकारामध्ये आम्ही डुलत असतो, निर्भरपणे डुलत असतो। असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विधेयी भोगुदशा। आणि मग आम्हाला भान राहत नाही, आमची देहीच विधेयी अशी दशा होऊन बसते, देहीच विधेयी भोगुदशा। आणि मग त्याने काय होतं? तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो निधी पाप पुण्यांगा। आणि एकदा भगवंत स्वरूप जर झालं तर पाप पुण्य आपल्याला अंगाला स्पर्श सुद्धा करत नाही। विठ्ठल विठ्ठल श्री संताची माता चरणावरी साष्टांग करी दंडवत। विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरे प्रेम सुख विठ्ठल विठ्ठल। श्री संत श्रेष्ठ ज्ञानोबाराय यांचा या समाधी सोहळ्यानिमित्त आपण सर्व वारकरी आळंदी पंचकृषीमध्ये आलेला आहात। आळंदीमध्ये यात्रे अलंकापुरा येती ते आवडती विठ्ठला। पांडुरंग प्रसन्नपणे केले देदे या ज्ञाना। वास्तविक पाहता माऊलीचा समाधी उत्सव सोहळा हा अष्टमीपासून सुरुवात होतो, पण अष्टमी तर जाऊ द्या, आम्ही 2 दिवस अगोदरच आहे विठ्ठल विठ्ठल आणि या निमित्ताने माझ्यासारख्या पामर जीवाकडे ही सेवा आलेली आहे। आमचे घारे महाराज या ठिकाणी पंगत असती आणि त्यांनी सांगितलं की यावर्षी महाराज तुम्ही सेवा करा। त्या योगाने आम्हाला या ठिकाणी येण्याचा योग आला आणि आपण इतकी बहुसंख्यच म्हणायचं, कारण का तर कुणी येत नाहीये। या सोहळ्याला यायचं म्हणलं ना, चला चला म्हणलं तरी पण म्हणतात तुम्ही चला पुढं, आम्ही येतो मागणं। ते आवडती विठ्ठला। पांडुरंग प्रसन्नपणे केले देणे या ज्ञाना। भगवंत स्वतः इथं येतात आणि मग तुम्ही आम्ही आलात। कारण का तर हे एक जन्माचं नाही, अनंत जन्माचं। एका जन्माची पुण्याही नाहीये, अनंत बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठल आवडी आहे की नाही। आणि नाथराय पण देखील या ठिकाणी हरिपाठामध्ये उल्लेख करतात आहे की नाही की एका जन्माचं नाही, अनंत जन्माचे सुकृत पदरी। अनंत जन्माचे सुकृत पदरी पुण्य केले जन्मो जन्मा
बहु पुण्य केले जन्मोजन्मानि बहु पुण्य केले जन्मोजन्मानि बहु पुण्य केले कृपा केली माया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मानि माया विठ्ठले कृपा केली माया विठ्ठले कृपा केली जन्मोजन्मानि बहु पुण्य केले जन्मोजन्मानि बहु पुण्य केले एका जन्माचं पुण्य आहे का? नाही. जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले तेव्हा या विठ्ठले कृपा केली. तशी कृपा होतच नाही. एका जन्माचे नाही. नाथरायने सांगितलं अनेक जन्माचे स्मृत पदरी त्याचे मुखी होय हरी पैठा. मग ते काय एका जन्माचं नाही, अनेक. विठ्ठल 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 दुसऱ्या दिवसाची सेवा असल्यामुळे सदा नाम घोष. आणि अजून एक त्याला कारण असं आहे की पाठीमाग कार्तिक स्नानाचा सोहळा झाला, त्याच्यामुळं रोज काकडा आरती सोहळा सदा नाम घोष. म्हणून या ठिकाणी सेवेकरता अभंग घेतला सदा नाम घोष. सदा नाम घोष. आणि घोष का असा तसा नाही, ठणकून करायचा असतो. हो आहे की नाही? करा जय जयकार वाद्यांचा गजर आणि मृदुंग विने अपार टाळ गोळ. मग तो का असा तसा नाही, मग ठणकूनच. चंद्रभागे वाळवंटी प्रात स्नानाची जनदाटी आता येतील आपल्या भेटी उठी उठी. पण त्याच्या अगोदरचं एक चरण आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. सभा मंडपी कीर्तन घोष मृदंग टाळविणे सुराचा आनंदे गाती हरीचे दास परम उल्लासे करून या विठ्ठल विठ्ठल. प्रमाण बिंदास द्या, प्रमाण बिंदास द्या. आणि डबल चाल लावायची. फडकऱ्याचा बाजे फेटा बापूकडनं बांधून घेतलाय विठ्ठल विठ्ठल सदा नाम घोष करू हरी कथा. इथं आलेली जेवढी जेवढी आता आहेत भक्तजन मंडळी की सदा नाम घोष करतात. नवे नवे तर जरी झोपून जरी राहिलं तरी कानावर तेच शब्द आहे सदा नाम घोष. आणि इथलं सोडून बाहेर तर बाजूचं म्हणलं ना की कदा 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 नाम घोष. पण इथं सदा नाम घोष, सदा नाम घोष करू हरी कथा. मग सदा नामाचा घोष करायचा आहे. आता नामाचा घोष केल्यामुळं काय होतं, पुढं समाधान मिळतं. पण नामाचा घोष करत असताना तो असा मुळमुळीत करायचाच नाही, ठणकून करायचा. घोष म्हटलंय ना विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तुकोबरांची अवस्था आहे या अभंगामध्ये. तुकोबरांची ही अवस्था आहे की सदा नाम घोष करू हरी कथा. मग तुकोबरांची अशी अवस्था आहे आणि त्याच्यामुळं तुकोबरांना समाधान मिळतं. तुकोबरांक आहे तरी काय, तुकोबरांक होतं भरपूर. पण ज्यावेळेस या
या परमार्थ क्षेत्राच्या बाजूला 21 वर्ष पूर्ण झाल्यानंतर इकडं आले, तेव्हा तुकोबारायांकडे काहीच नव्हतं. होतं ते फक्त एवढंच, मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण. हो, आणि ते देखील सदा नामघोष. आता काही लोकांनी तुकोबारायांना विचारलं किंवा तुमचं समाधान म्हणताय, तुमच्याकडं समाधान, एवढं समाधान आहे तरी कसं? हां, आणि मग ते म्हटले सतत सतत भगवंताचं, ते मुखामध्ये नाम सतत भगवंताचं नामस्मरण चालू होतं. जसं कृष्णाच्या बाबतीत पण तसंच झालं की रोमामध्ये आपलं अर्जुनाच्या बाबतीत अर्जुन रोमामध्ये पण कृष्ण 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 असं. तसं तुकोबारायांची माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतलाच आहे. आता याला एक उदाहरण म्हणून असं सांगायचं की सकाळच्या प्रहारामध्ये असं जे बाहेर विधीला जातात त्या ठिकाणी तुकोबाराय गेले होते आणि तिथं घोष चालला होता, भगवंताचं नामस्मरण चाललं होतं. कोण आहे असं किंवा ते सतत भगवंताचं नामस्मरण करतायत. बरं, या बाजूला करायची काय गरज आहे? त्या बाजूला आता तुम्ही ज्या बाजूला चालला आहात त्या बाजूला तिकडं विटाळ म्हटलं जातं थोडा, पण तिथं देखील तो नामस्मरण. मग आता ते झाल्यानंतर त्या समोरच्या व्यक्तीने असं केलं की त्यांची जीभच धरली की जेणेकरून नामस्मरण. पण ज्याने जीभ धरली तो स्वतः त्याला म्हणायला लागला विठ्ठल विठ्ठल काय झालं की ते आर्थिंग पास झाल्यासारखं झालं. आपल्या नवीन भाषेत सांगायचं म्हणजे इलेक्ट्रिशियनच्या किंवा ते आर्थिंग पास झाले, ते विठ्ठल विठ्ठल म्हणायला लागले. जसं एखादा रबरी पाईप असतो आणि तो जर पुढं नळाला जोडला आणि तो नळाला जोडल्यानंतर पुढचं तोंड बंद केलं ते त्याला त्या पुढच्या पाईपाच्या याच्यात लहान लहान छिद्र असतात, ती ओपन व्हायला सुरुवात होतात. तसं आहे ठला विठाला विठ्ठल. तुकोबारायांची अशी जी अवस्था झाली, सदा नाम घोष करू हरिकथा, तर ही जी अवस्था झाली ती अवस्था समोरचा जी व्यक्ती विचारती ती व्यक्ती त्याच उंचीची असली पाहिजे. हो, कारण का की तुमची अशी अवस्था होती, कारण जी व्यक्ती विचारती त्या व्यक्तीला विचारण्याचा अधिकार पण प्राप्त झाला पाहिजे. हां, तो अधिकार तितका मिळाला पाहिजे. किंवा एखाद्या व्यक्तीला एखाद्याने विचारायचं म्हटलं तर तेवढ्या त्या लेवलचा लागतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आता तसं जर पाहिलं तर हे लहान मुलगा आहे, समजा हे लहान मुलगा आहे, ते लहान मुलगं आजीच्या पाठीवर बसलं आणि आजीला म्हणायला लागलं की आजी आजी हे आबाळ इतकं उंच गेलं कसं? आता विचारणारं कोण आहे? लहान मुलगा आहे. मग आजीने त्याचं समाधान करायचं म्हणून त्या समाधानासाठी काय सांगितलं आजीनी? अरे मी खराट्याने झाडत होते, झाडता त्या आकाशाला असा ठोका मारला आणि ते वर जाऊन बसलं. आता हे कसं झालं? त्या लहान मुलाचं समाधाना करतात ते उत्तर विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. तसं या अभंगामध्ये विचारणारा आणि उत्तर देणारा, तसं तुकोबारायांना विचारणारा, जसं एखाद्या हायस्कूलमध्ये किंवा प्राध्यापक लेवलला एखादा विद्यार्थी विचारतो की पृथ्वी आणि सूर्य हे कोण कोणाबरोबर फिरतं, तर विचारणारा कोण आहे? विद्यार्थी आहे. आणि सांगणारा कोण आहे? प्राध्यापक आहे. हे दोन्ही एका लेवलचे. विचारणाराचं समाधान प्राध्यापक करत असतो, पृथ्वी सूर्याभोवती फिरते की सूर्य पृथ्वीभोवती फिरतो. तसं या ठिकाणी तुकोबारायांना या अभंगामध्ये विचारणारे कोण आहे त्याच्यावरून उत्तर आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून एका ठिकाणी आरतीमध्येच उल्लेख केलेला आहे
तुकिता तुळणेसे ब्रह्म तुका दिया मस्तक देवे आरती रामेश्वर आणि अधिकार किती? अधिकार संपन्न. आता रामेश्वर शास्त्रींचा अधिकार आणि तुकोबारायांचा अधिकार पण काय? तुकिता तुलनेशी ब्रह्म तुकाशी आले म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. कारण तितके अधिकाराचे लागतात. पंतप्रधानापर्यंत जर बोलायचं म्हटलं तर मुख्यमंत्री जाणार, इतर मंत्र्यांना जाऊन जमणार नाही. विठाल 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 आणि मग अशा लोकांचं समाधान करायचं म्हणून सदा नाम घोष करू हरिकथा. बरं, सदा सदा तर कसं? सारखं सारखं सतत सतत, हो सतत भगवंताचं नामस्मरण करायचं. नामस्मरण असं करायचं की तो घोषच झाला पाहिजे. म्हणून या ठिकाणी वारीला जी लोक आलेली आहेत त्या लोकांच्या मनामध्ये फक्त भगवंताचं नामस्मरण झालं पाहिजे, हाच उद्देश असतो. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. या ठिकाणी आल्यानंतर कुठलं नाम घ्यायचं हा पण मुद्दा आहे. कारण का तर कुठलं नाम घेतल्यानंतर आपलं पाप जाईल. नामस कीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जलमांतरे. मग नामसन कीर्तन, कीर्तनामध्ये काय बसलं तरी आणि कीर्तनामध्ये देव उभा असतो. मग आता याच्या व्यतिरिक्त असे देव कीर्तनामध्ये देव असतोच, भगवंत उभाच असतात. आणि प्रमाणे किंवा तेथे असे देव उभा दिसे समचरणाची शोभा. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे नाम. आणि मग हे फक्त गायकांनीच करायचं का किंवा कीर्तनकारांनीच काय? तुकोबारा सांगतात, लागून या पाया विनवितो तुम्हा लागून या काळी राम
नाम विठ्ठल विठ्ठल करटाळी बोला मुखी नाम करटाळी बोला मुखी नाम विठ्ठल 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 सगळ्यांनाच सांगितलंय. तुकोबारायांचं प्रमाणे लागून या पाया विनवितो तुम्हाला करटाळी बोला मुखीना. बरं, फक्त बसायच्या आणि टाळी वाजवायची. कीर्तनामध्ये टाळी वाजवली पाहिजे. आणि मुखामध्ये भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. नाथराय देखील तेच सांगतात, ज्ञानोबाराय तेच सांगतात. ज्ञानोबारायांनी स्पष्ट सांगितलेले. मग आपल्याला जर पुण्य पाहिजे असेल ना, विठ्ठल म्हणता हरले पाप, पदरी आले पुण्य माप, झाला दिनाचा माय बाप विठ्ठलचे. विठ्ठल विठ्ठल भगवंताचं नाम घेतलं किंवा संतांचं नाम, संतांच्या नामामध्ये देखील पुण्याचे. म्हणून तुका म्हणे पापे आणि जाती संताची जपे. ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम ज्ञानोबा तुकाराम. संतांचं नामस्मरण जरी केलं, संतांचं नाव जरी घेतलं तरी पण पाप जातं. ज्ञानोबाराय तुकोबारायांचं हे भजन कोणी केलेलं आहे? भगवंतांनी केलेलं आहे. आणि तेच भजन करायला सांगितलेलं आहे. सोहळ्यामध्ये हेच भजन, ज्ञानोबाराय तुकोबारायांचं भजन. तशी सुरुवातच नाही. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग नाव हे नामस्मरण करायचं. का करायचं? मग त्याला कारण असं आहे, नाम घेता उठा उठी होय संसाराची तुटी. मग संसारातून बाजूला व्हायचं. बाजूला व्हायचं म्हणजे काय? आसोनी संसारी जीवे वेग कर वेद शास्त्र उभारी बायसा. संसारात राहायचं पण जास्तीत जास्त नामस्मरण करायचं. विठ्ठल 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 हो, सदा नाम घोष करू हरी कथा. आणि मग कीर्तनामध्ये कथा जरी सांगायची म्हटली ना, तरी ती काय करायची? संतांच्याच कथा सांगायच्या. संसारांच्या किंवा तुमच्या आमच्या कथा सांगून इथं उपयोग नाही. सांगायची जरी झाली ना तरी पण संतांची सांगायची, देवाचंच वर्णन करायचं. संसारातलं वर्णन करायचं नाही. या ठिकाणी नामस्मरण करा, करू हरी कथा म्हटलेलं आहे. कथा विठ्ठल विठ्ठल मग कथा सांगायची म्हटलं तरी पण ती कथा अशी असावी की त्या नामस्मरण काय आहे आणि केल्यानंतर काय होतं. मग अशीच एक कथा सांगतो तुम्हाला. एकदा काय झालं, विश्वामित्र आणि वशिष्ठ हे दोन ऋषी तुल्य फार मोठी माणसं. आणि विश्वामित्र आणि वशिष्ठ ऋषी, विश्वामित्रांना वाटलं की तपाच्या साधनेद्वारे या ठिकाणी पुण्य मिळतं. आणि वशिष्ठ ऋषींना सांगायचं होतं की नामस्मरण केलं पाहिजे. आता ह्या दोघांचं त्या ठिकाणी काय झालं, थोडं संघर्ष होतो. दोन्ही व्यक्ती एकत्र आल्यानंतर काय होतं की त्याच्यातनं मंथन होतं आणि काहीतरी मिळतं. म्हणून दोघांचं म्हणणं असं झालं की एक म्हणायचं तप केलं पाहिजे, एक म्हणायचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून काय झालं की पुढं
की ह्याचा वाद कोणी मिटवायचा म्हणून नारद महर्षी त्या ठिकाणी आले. नारद महर्षींनी सांगितलं किंवा हे म्हणतात तपश्रेष्ठ, हे म्हणतात नामस्मरण श्रेष्ठ. तर म्हटलं एक काम करू, आपण प्रभू रामचंद्रांचा दरबार भरणार आहे, त्याच ठिकाणी आपण निवाडा करू. मग त्या ठिकाणी नारद महर्षींनी हनुमंतरायांना सांगितलं की उद्या सभा भरणार आहेत प्रभू रामचंद्रांची, आणि त्या सभेमध्ये या ठिकाणी तुम्ही यायचं, सगळ्यांना नमस्कार करायचा, पण विश्वामित्रांना नमस्कार करायचा नाही, तसंच पुढं जायचं. म्हटले असं कसं काय? म्हटलं मी सांगतो तेवढंच करायचं. मग सकाळचा दरबार भटला आणि त्या दरबारामध्ये या ठिकाणी हनुमंतराय आले गदाबरोबर, सर्वांना नमस्कार केला, पण विश्वामित्रांना नमस्कार केला नाही, तसेच पुढे गेले. आता यांना पहिलाच रागीट स्वभाव. ज्ञानी असल्यावर तेवढं होतच. अज्ञानाला नाही राग येत शक्यतो, पण ज्ञानाला येतो. कारण का तर माझं नाव नाही घेतलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून विश्वामित्रांना नमस्कार केला नाही. तात्काळ काही क्षणात विश्वामित्रांना राग आला आणि त्यांनी सांगितलं, भगवंतांना सांगितलं, रामचंद्र प्रभू लगेच बाण घ्या आणि या हनुमंताला या ठिकाणी मारा, असा शब्द वापरला. कारण का? राग अनावर झाला. आता मग देवाने विचार केला, तर काय करायचं? आपण 4 भाऊ, पण 5वाय पण या ठिकाणी हनुमंतराय असा भावाचाच दर्जा दिलेला आहे. आता मला तर सांगतात किंवा त्यांना मारा म्हणून बाण. देव विचार करायला लागले, पण विश्वामित्रांना रावलं नाही. त्यांनी सांगितलं, प्रभू रामचंद्र तुम्ही लगेच बाण लावा आणि हनुमंतरायांना म्हणजे बाण मारा. तेव्हा आता आज्ञा समजून, गुरूंची आज्ञा समजून त्यांनी बाण घेतला, बाण मारायला सुरुवात केली. आता तिकडं हनुमंतराय म्हणायला लागले, आता कसं काय व्हायचं? आता ते तर बाण मारणार, देव आहे. असं कधी घडलं नाही, पण देवाने जेव्हा बाण मारायला सुरुवात केलं तेव्हा त्यांनी नारद महर्षींकडे पाहिलं. आता काय करू? अरे आता काय करू? तुला माहित नाही का काय करायचं? राम राम स्मरा माझ्याकडे काय पाहता म्हटलंय, राम राम स्मराधी, लाहो कारागाट घाला मुळबंदी, सांडा भाऊ घ्या उपाधी, लक्ष लावणी राहा गोविंद गा. मग
हनुमंतरायांनी भगवंताचं भजन सुरुवात केली, राम राम स्मरादी. मग हे राम राम शब्द म्हटल्यानंतर तो बाण यायचा. बाणाने काय करायचं, हनुमंतरायांना फिरून पुन्हा भात्यामध्ये जायचा. भात्यात बाण गेल्यानंतर विश्वामित्र म्हणायचे, प्रभू रामचंद्र मारा बाण. आता बाण मारा म्हटल्यानंतर पुन्हा बाण काढला आणि पुन्हा बाण मारायला सुरुवात केली. परत भात्यातच येऊन राहिला. आता त्याचं कारण काय? त्याचं कारण विश्वामित्रांनी विचारलं की भगवंता याचं कारण काय, भात्यातच बाण पुन्हा का जातो? तर म्हटले त्यांनाच विचारा हनुमंतरायांना. मग ते विश्वामित्रांनी विचारलं, हनुमंतराय याचं कारण काय? तुझ्या नामाचा तुझ्या नामाचा महिमा तुझं नकळे मेघश्यामा. भगवंता तुझ्या नामापेक्षाही तुझ्यापेक्षा तुझ्या नामाचा महिमा गोड आहे. म्हणून मला या ठिकाणी तुझा बाणाचा काहीही उपयोग झालेला नाही. अशा कथा या कीर्तनामध्ये केल्या पाहिजे. इतर कथा करून वेळ वाया घालवायचा नाही. विठ्ठल विठ्ठल म्हणून सदा नाम घोष करू हरी कथा, तेणे सदा चित्त समाधान. अशीच एक कथा आहे की समाधान, कथेमध्ये समाधान मिळालं पाहिजे आणि कथा ऐकल्यानंतर आपण परिवर्तन झालं पाहिजे. याच्या माध्यमातून कथा ऐकायच्या असतात. तर असेच एक कथा आहे की रांका वंका आणि बंका. या रांका वंका आणि बंका यांचा कुंभाराचा व्यवसाय, मडकी घडवण्याचा व्यवसाय. आणि काय झालं की एक आवा लावला आणि त्या आव्यामध्ये काय झाली, मांजरीची त्या ठिकाणी पिल्लं होती आतमध्ये. आणि ती मांजरीची पिल्लं ती आवाने पेटावला, पण मांजरीची ती पिल्लं आतमध्ये ती मांजर आली आणि तो त्या ठिकाणी आता आवा पेटावल्यानंतर ते उष्णच ती मांजर सारखी म्याव म्याव करायची, ती पिल्लांकरता. आणि हे कळालं ते रांका वंका आणि बंका. त्याची ती जी माय माऊली असती तिला फार दया येते, आहे की नाही. पुरुष आणि मायमध्ये तेवढा फरक आहे की माईला जास्त काही का होईना, काही अंशी का होईना, त्यांना डोळ्याला पाणी लवकर येतं. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. म्हणून त्या रांकांच्या मंडळींनी म्हटले की अहो ती मांजर पहा कशी म्याव म्याव करती, त्या पिला करता म्याव म्याव करती. आता तुम्ही काहीतरी करा, भगवंताला कडं साकडं घाला आणि ती मांजरची पिलं ती जिवंत निघली पाहिजे. म्हणून त्या रांकांनी काय केलं की तेव्हा निर्धार केला आणि मग त्यांनी सांगितलं की हे भगवंता पंढरीशा, ही मांजरीची पिलं जशीच्या तशी निघाली पाहिजे. मी या घराला काय करीन, असंच्या असं सोडून तुझ्याकडे दारात येईल. आणि मग काय झालं की त्या आव्यातली पिलं जशीच्या तशी
भगवंतानी ती पिलं सुखरूप त्या मांजरीजवळ मिळाली त्यांना. पण त्या पुढचा प्रसंग असा आहे की ते रांका कुंभार जे होते ते काय बोलले होते, मी घर असंच्या असं सोडून देईन, त्या घराला कुंकू लावून तसं सोडून देईन म्हणून सांगितलं. मग काय झालं की पुन्हा जसं बोललं तसं वागावं लागतं. म्हणून त्या ठिकाणी त्यांनी काय केलं, आहे ते घर असंच्या अशा गावात त्या लोकांना सांगितलं तुम्हाला काय जे लागेल ते घ्या आणि सोडून दिलं. आता आम्ही जाणार आहे भगवंताकडे पंढरीला. आता फुकट मिळालं म्हटल्यावर काय सोडणार का कुणी? फुकटच्याला सांगावं लागत नाही, फक्त म्हणायची खोटी असती, वायाला सुरुवात होती. आता ते म्हणतात ना, औषध गोड पाहिजे, फक्त औषध गोड पाहिजे. आजार पण नसू द्या हो, पार पितीन विठ्ठल विठ्ठल म्हणून रांका वांका आणि बंका हे तिन्हीच्या तिन्ही पंढरपूरला निघून गेले. आता पंढरपूरला गेल्यानंतर आहे असं सगळं सोडून आलंय, उदरनिर्वाह करायचा दंडकारण्यामध्ये. त्या ठिकाणी गेल्यानंतर आता सुरुवात म्हणजे पोटापासूनच मग काटक्या वाचायला सुरुवात केली. पण त्याच्या अगोदर एक प्रसंग असा झाला होता की कपडे धुण्याकरता ही रांकाची पोरगी चंद्रभागेच्या तीरावरती गेल्यानंतर त्या ठिकाणी नामदेव महाराजांची मुलगी होती आणि एकमेकीचं ते संभाषण चाललं होतं. संभाषण चालता करता 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 ती कपडे धुता धुता ते कपड्याचं पाणी तिच्या अंगावर, नामदेव महाराजांच्या मुलीच्या अंगावरती ते पाणी उडलं आणि मग ती म्हटली, ए तू कुंभाराची आहे, इकडं कुठं तुझं अंगावर पाणी. आता ते थोडं ते बोलणं शिष्टायचं असते. मग ते जातीपातीवर येतं, आपल्याला ते बोलायचं नाही विषय जातीपातीचा. मग ती म्हटली की तू अशी याची आहे कुंभार घराण्यातली, म्हणजे थोडं हीन अशा शब्दात वर्णन केल्यानंतर मग तिला थोडा राग, तिला पण थोडा राग येणारच. म्हटली माहिती आहे तुझ्या बापाला आमच्याच गोरोबा काकाने नीट केलं, विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि मग काय झालं, नामदेव महाराजांची मुलगी ती रडत रडत घरी गेली. आता बापाचा अपमान झाला, मग ती रडत रडतच गेली आणि ती म्हटली की ती रांका कुंभारांची मुलगी मला अशी म्हटली की आमच्याच गोरोबा काकाने तुझ्या वडिलांनी नीट केलं म्हणजे थापटलं होतं त्यावेळेस. म्हणून मग आता नामदेव महाराजांनी भगवंताला सांगितलं की भगवंता या असे राका वंका बंका या ठिकाणी पंढरपुरामध्ये वास्तव्याला आले आणि त्यांनी असं माझ्या मुलीला म्हटले, तर त्यांची परीक्षा घेऊन म्हटले. म्हणून मग काय केलं, भगवंतानी आईसाहेबांनी आणि नामदेव महाराजांनी या ठिकाणी त्यांची परीक्षा घ्यायची ठरवली. म्हणून ते ज्या ठिकाणी काटक्या विचित होते, त्या काटक्या वेचत असताना हातातलं कंकण रुक्मिणी आईसाहेबांनी काय केलं, त्या ठिकाणी त्या पुढं टाकलं. आता पुढं टाकल्यानंतर काय झालं की रांका आणि बंका यांनी काय केलं की ते पाहिलं कंकण आहे त्या काटक्या त्याच्यावरती टाकल्या हातातल्या आणि पुढे निघून गेले. म्हणजे कुठल्याही प्रकारच्या कोणाच्याही धनाला हात लावायचा नसतो या कथेत ना, असा सरळ सरळ अर्थ येतो. बर, मग त्यानंतर ते पुढे निघून गेले रांका आणि बंका, राहिली मागं मुलगी वंका. त्या ठिकाणी ती मुलगी आली, त्या मुलीने पाहिलं आणि ती ठिकाणी सोन्याचं कंकण, त्या कंकणावरती आजूरवरती काटक्या टाकल्या, दणदणवरून नाचायला लागली आणि नाचून निघून गेली. या कथेतनं कोणाचंही धन हे स्वीकारायचं नसतं हे या कथेतनं. आणि अशा कथा ह्या ऐकायच्या असतात कीर्तनाच्या माध्यमातून. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आणि म्हणून पुढं भगवंताला ह्यांच्याबद्दल आत्मीयता निर्माण झाली की ही लोक काय उच्च स्तराची आहे. म्हणून आपण देखील असाच विश्वास ठेवायचा असतो, आहे की नाही आपा. विठ्ठल 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 विठ्ठल.
समाधान समाधान ते समाधान कुठं? हेच समाधान आहे. हा, समाधान समाधान आपण मान्यात आहे. हा, भगवंताचं नामस्मरण सतत मुखामध्ये येतं, याच्यात समाधान आहे. समाधान कुठंच मिळत नाही. आता एक विनोद म्हणून सांगतो, बऱ्याच ठिकाणी असं बाहेर पण वाक्य समाधान म्हणून ऐकायला येतं. पुढं पाट्या पण लिहिलेल्या त्यात समाधान हॉटेल. एकाने पाहिलं समाधान हॉटेल, गे आता म्हटलं हे समाधान हॉटेल आहे, चला. मग दोघं जण गेले, आपले समाधान हॉटेल आहे म्हटले, चला समाधान होतंय. आपण समाधान हॉटेल जरी नाव असलं तरी आतली लोक समाधानी असतात का? ती समाधानी नाहीये. पण हे दोघं जण जरा विनोदीच होते म्हणून ते गेले आतमध्ये. आणि आतमध्ये गेल्यानंतर म्हटले वेटरला, म्हणले ओ या इकडं. हां, मग ते वेटर आले, म्हटले काय पाहिजे काय पाहिजे? म्हटले नाही नाही तुमच्याकडं समाधान आहे. म्हटले काय पाहिजे? म्हटले काय कडक काय गरम काय? हां, ते म्हटले गरम, सगळंच गरम आहे. मग काय गरम पाहिजे तुम्हाला? म्हणले आणा विस्तव. हां, आता म्हटलं गरम आणि विस्तव. हां, ते म्हटले आणा. आता ते पण जरा वेटरच त्याचं नाव गेला आतमध्ये, भल्या कोळशाचे विस्तूच आणले, 2 प्लेट विस्तू आणले. आता ये बरं आहे का? आता ये विस्तू आणला, तिथं ठेवला पुढं. म्हणले घ्या हे विस्तू. आता हॉटेल आहे का काय? म्हटलं हे विस्तू. हां, मग मला बरं. मग ते काय कमी नव्हते, त्यांनी त्यातली ब्रिस्टॉल काढली आणि पेटवली. हां, विठाला 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 असं कुठं समाधान असतं का? हा, याला समाधान म्हणतात का? नाही 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 नाही. आणि अशा कथा सांगाव्या नाही, पण थोडा एक विनोद असा, विठाला 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 विठाला. आणि मग मनाला जर समाधान वाटतंय, आपल्याला स्वतःला जर समाधान पाहिजे, मग तुकोबाराय म्हणतात माझी अवस्था झाली. ते अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगितलं. सदानाम गोच करवारी करता तेणे सदा चित्त समाधान. मनाला जर समाधान पाहिजे असेल तर अशा कथा ऐकायच्या की जेणेकरून आपलं मन समाधानी झालं पाहिजे. नामस्मरण पण असं करायचं की भगवंताला बरोबर आहे ना तल्लीन झालं पाहिजे. चित्तातून नामस्मरण केलं पाहिजे, या चित्तातलं त्या चित्तामध्ये भेटलं पाहिजे असं नामस्मरण करायचं. भजनामध्ये बसलं तर आवरा 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 असंच आहे, प्रत्येक वेळी आवराच. मग कुठं आवरून कुठं जायचे काय कळतच नाही, पण आवराच. मग आता नक्की समाधान कुठं? समाधानाचा अर्थच बदलून गेलाय. सम आणि धान, समाधान भगवंताच्या
नामाशिवाय आणि भगवंताच्या रूपाशिवाय कुठंच समाधान नाही. ते समाधान. आणि डोळं झाकलं ना तर भगवंताची मूर्ती समोर आठवावी आणि मग तसं नामस्मरण करावं, तेव्हा समाधान. आणि मग आपण म्हणतो की समाधान मिळत नाही. समाधान तेव्हा मिळतं की जेव्हा आपण तसं होऊ एकरूप, तेव्हा समाधान. धक्काधक्कीच्या जीवनामध्ये ओढाताड किती जरी केली, धक्काधक्कीचं जीवन आहे, त्या जीवनामध्ये इतकं पुढं पळालंय की थांबायलाच वेळ नाही. मग ते समाधान मिळणारच कुठनं? मग ते समाधान मिळवायचं जर असेल ना तर तुकोबाराय सांगतात की आपण काय करा, नामस्मरण करा. आणि मग ते नामस्मरण करत असताना तुकोबाराय तुम्ही कुठल्या पद्धतीने नामस्मरण केलं, तुमच्याजवळ काय अलंकार, तर त्या अभंगाच्या दुसऱ्या आचरणात सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार अनन्य निर्भर डुलत असो. आता सर्व सुख ल्यालो आणि सर्व अलंकार, अलंकार कुठले? अलंकार तुकोबाराय सांगतात हे हात माझे अलंकार आहे, हे मुख माझा अलंकार आहे, हे डोळे माझे अलंकार आहे, हे कान माझे अलंकार आहे. कारण याच्याद्वारे मी सगळं भगवंताला सगळंच्या सगळं अर्पण केलेलं आहे. एका ठिकाणी तर सांगितलंय तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवून ते काही न मागती. सगळं जीवच दिलेलं आहे, अर्पण केलेलं आहे, म्हणून समाधानी आहे. ठल विठल विठल. तुम्ही आम्ही अलंकार समजतो ते सोन्याचे अलंकार, चांदीचे अलंकार. हे अलंकार नाही. मग अलंकार कुठले? भगवंताला जे आवडतं ना ते आपण करायचं, त्याला अलंकार म्हणावं. ही तुळशी माळ, तुळशी माळ गळा, गोपीचंदन टिळा, आणि हृदय आहे की नाही, एवढा कणवळा पाहिजे, जिवाळा पाहिजे भगवंताविषयी. आणि मग भगवंताला पण आवडतं. कारण का मग आपल्याला कधी कधी वाटतं आपण लावा का नाही, किती मोठा लावावा, छोटा लावावा, काय काय तर टिकली टाईपच लावायला लागलेत आता. विठ्ठल विठ्ठल. जुने जे वारकरी आहेत त्या वारकऱ्यांचा बघा गंध कसा, मोठा मोठा गंध, मोठा गंध, मोठी माळ, ठणकीच्या ठणकी माळ अशी ठणकीत, मोठ्या मोठ्या जुन्या वारकऱ्यांच्या. त्यांनी खरंच भगवंताच्या जवळ गेले म्हणून त्यांनी एकरूप झाले. आता आपण काय होतं की थोडं हळू हळू हळू, त्याच्यामुळं आपलं काय झालंय
सगळं उशिरा चालू झालं. विठ्ठल विठ्ठल आणि दुसरी अडचण अशी आहे की लाज भय शंका दुरावेला मान. हा महत्वाचा आहे. आपण लाज ही सोडली पाहिजे. हा भगवंताचं आहे ना, म्हणू का नको म्हणून ते माझ्याकडे बघतं का काय दणकून म्हणायचं असतं. सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंदे निर्भर निर्भीडपणी म्हण ठाला विठाला विठाला. काय करायचं असतं. हात आहे, डोळे, तोंड आहे, मग याच्या सगळ्याचा जर सगळा सार जर पाहिला ना तर काय करावं. भाव धरोनिया वाचे भाव धरोनिया वाचे भाव धरोनिया श्री विष्णु याच्यामध्ये पूर्ण सगळंच्या सगळं सर्व सुखले आलो सर्व अलंकार आनंद निर्भर डुलत असो. आणि हे जर भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी कृपा करी हरी तयावरी. मग भगवंत कृपा करतोच ना, पण केव्हा करतो. भाव धरून. आणि ज्ञानेश्वरीमध्ये सगळ्याचीच उत्तर आहे. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. मग तुकोबार आहे. ह्या ठिकाणी तुम्ही हे वर्णन करत असताना तुमची दशा अशी कशी झाली ती अभंगाच्या तिसऱ्या चरणात.
कोठे आठवती नाही ओ बुधाच्या देई ओ बुधाच्या सर्व दुःखाल्यानो सर्व अलंकार सर्व दुःखाल्या ओ बुधाच्या देई ओ बुधाच्या दुःखाल्यानो सर्व अलंकार असो आईचा कोटी आठवची नाही देईच विदेही बहुदच्या विठोबा रखुमाई सर्व सुखल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुलतच विठ्ठल विठ्ठल असो आईचा कोटी आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा असो आईचा कोठी आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा तुकोबारायांचे मेवणे एक दिवशी बहिणीकडं आले यायचं जेवण करायचं या निमित्ताने बहिणीकडं आले आणि जिजाई आईसाहेबांनी काय केलं जेवणाचा बेत केला
भाऊ आलाय, भाऊ जेवून जाईल म्हणून इकडनं तिकडनं कसतरी करून चांगलं गोड जेवण करायचं आणि भावाला बोळवण करायची. म्हणून जिजाई आई साहेबांनी जेवण बनवलं. आता भाऊ आलाय, थोडी इकडनं तिकडनं थोडं काय होतं की आनंदाच्या भारामध्ये काहीतरी टाकायचं विसरतं. आणि म्हणून काय झालं की जेवण पूर्ण झालं. जेवायला यजमान बसले, भाऊ पण बसले, तुकोबाराय पण बसले. जेवण पंक्तीला जेवण सुरुवात झाली, दोघे जेवले. आता तुकोबारायांची अवस्था ह्या अशीच झाली होती. काय त्यांना म्हणजे काय खातो हे पण कळत नव्हतं, पण खात होते. आता भावाला त्या ठिकाणी काय झालं की मीठच टाकलं नसल्यामुळं ते कमी जेवले. आणि तुकोबारायांनी सांगायला पाहिजे ना, आता तर सांगितलं नाही, पण भावाने सांगावा तर दाजींना राग येतो. असंच आहे ना, भाऊजींना राग येतो, राग येईन, आपली बहिणीची चूक आहे. म्हणून मग भाऊ काय बोललेच नाही. पण जेवण सगळं आटपून झाल्यानंतर जेव्हा जिजाई आई साहेब जेवायला बसल्या आणि त्या जेवण करत असताना पाहिलं तर भाजीमध्ये मीठच नाही. म्हणून आता मालकाला तर ते ओरडणारच. म्हणून तुकोबारायांना त्यांनी थोडी बोलायला सुरुवात केली. म्हणजे आमची काय अशी दशाच होऊन बसली, देहीच विदेही भोगू दशा. हां, असो आई साकोटी आठवच नाही. मग आता आमचा काय आठव नाठव गेला. बाबा मग आमच्याकडे त्या ठिकाणी आम्ही काय झालो, पूर्णपणे भगवत स्वरूपच झालेलं आहे. आणि मग पुढल्या चरणामध्ये सांगितलं की तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, हे शेवटच्या चरणामध्ये सांगितलं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, 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 तुका पाप
सर्व सुख ज्ञान सर्व आनंद सर्व सुख ज्ञान म्हणून तुकोबाराने सांगितलं, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप लागो नेधी पाप पुण्य अंगा. मग या ठिकाणी वारीला आपण आलेलो आहे ना, मग वारीमध्ये आता ती अवस्था तर आपल्याला एवढी प्राप्त व्हायची नाही, पण आपण वारीला आलोय ना, वारीमध्ये महत्वाची म्हणजे अवस्था जशी असेल तशा अवस्थेमध्ये राहायचं, व्यवस्था पाहायची नाही, तेव्हा कुठंतरी आपल्याला साध्य होईल. एवढंच फक्त मनामध्ये ठेवायचं. नाहीतर काय होतं, वारी संपली की रस्त्याने चाललं, आता आम्ही करतो म्हणून सांगतो, परत निघलं का उन्हदुनच चालू होतं. मग ते काय होतं, पुढची वारी येतपर्यंत तेच पुरवतं भांडवल. विठ्ठल विठ्ठल मग भगवंत स्वरूप आणि भगवंताचं जर काही घ्यायचं असेल ना, तर इथं अवस्था पाहिजे, अवस्थेमध्ये खुश राहायचं जसं असेल तसं. आता व्यवस्थापक तो किती लोकांना समजा तोंड देणार. आता फडकरी बापू आहेत इथं आणि सगळेच वारी करणारे आहे, जसं असेल तसं, पण त्यामध्ये खुश राहायचं. तेव्हा या अभंगाच्या कुठंतरी जवळ पोचल्यासारखं होईल. आणि मी हा अभंग निवडला तर आम्ही थोडंफार त्याच्यामध्ये गेलेलो आहे, म्हणून आम्ही बरंचसं सोडून देण्याचा प्रयत्न करतो. काय कधी कधी व्यासपीठावर उभं राहून बोलायचं म्हटलं तर तू आहे का त्या नियमात, असं म्हणतं माणूस. मग त्या नियमाप्रमाणे थोडं आम्हाला जावं लागतं, आहे का नाही. रस्त्याने यांना सांगत असतो किंवा काय काय गोष्टी सोडून दिल्या पाहिजे. सोडून दिलं ना की आपण त्या अवस्थेला पोचतो. आता झालेली सेवा या ठिकाणी जसं सांगितलं तसं गोड मानून घ्या, पण महत्वाचा मुद्दा म्हणजे नामस्मरण करा. इतकं नामस्मरण करा की आपल्याला त्याची पुण्याची गाठोडी आपल्याला बरोबर येईल. ह्या जन्मात येईल आणि पुढच्या जन्मात कामाला येईल. तेव्हा आपण कुठंतरी समाधानी राहू. अन्यथा संसारामध्ये समाधानच नाही, परमार्थामध्ये समाधान आहे. मागचा विचार करूच नका, पुढचा विचार करा. आणि झालेली सेवा या ठिकाणी मी समर्पण करतो. जसं मला जमल तसं मी सांगण्याचा प्रयत्न केला. जे चुकीचं असेल ते माझ्या पदरात टाका, मी परत घेऊन जातो. विठ्ठल जय ज्ञानेश्वर तुकाराम 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 कुंडली कमरदारी विठोल श्री ज्ञानवे तुकाराम 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 तुकाराम. नाही भोसरी करा.